ओके, सो आपण आता बघणार आहोत कंबाईन ग्रुप सीचा 2025च्या पेपरचा हिस्ट्री सेक्शन. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर 1919च्या कायद्यानंतर 3 कमिटीज होत्या. लाईक पहिलं ली कमिशन होतं, सेकंड मुडीमन कमिटी होतं, थर्ड सायमन कमिशन होतं. या क्वेश्चनचा आन्सर येणार फक्त मुडीमन कमिटी, कारण रिव्ह्यू ऑफ डायरकीसाठी याला घेतलं होतं, डिफेक्ट्स बघण्यासाठी. सायमन कमिशन जे आहे तर ते फक्त रिव्ह्यूसाठी होतं, डिफेक्ट बघण्यासाठी नव्हतं. आणि ली कमिशन जे होतं सिव्हिल सर्व्हिसेसचं इंडियनायझेशन किती व्हायला पाहिजे, इन शॉर्ट पब्लिक सर्व्हिसेस रिलेटेड होतं. ओके, देन ऑप्शनमध्ये जे आहे लॉर्ड मॅक्युले कमिटीचं, तर ते आलेलं 1854मध्ये, इंडियन सिव्हिल सर्व्हिस रिलेटेड होतं. तर त्याचं रिकमेंडेशन काय होतं की ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू करावी, मेरिट बेस्ड असलं पाहिजे आणि एक्झाम लंडनमध्ये व्हायला पाहिजे. नेक्स्ट आहे हंटर कमिशन, 1882मध्ये आलेलं. याला इंडियन एज्युकेशन कमिशन म्हणतात. रिपन्नी अपॉइंट केलं होतं याला, आणि त्याचं गोल होतं प्रायमरी एज्युकेशनचा विकास आणि एज्युकेशन पॉलिसीचा रिव्ह्यू झाला पाहिजे. याचे रिकमेंडेशन होते प्रायमरी एज्युकेशनला प्रायोरिटी द्यायची, लोकल बॉडी जास्त रिस्पॉन्सिबल असणार, आणि सेकंडरी एज्युकेशनचा पण विकास झाला पाहिजे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द परमनंट सेटलमेंट सिस्टम विच क्लास बेनिफिटेड द मोस्ट? तर ऑफकोर्स जमीनदार. देन परमनंट सेटलमेंटबद्दल, तर परमनंट सेटलमेंट आहे 1773मध्ये कॉर्नवॉलिसने आणली होती आणि रिकमेंड केलं होतं जॉन शोरनी. तर हिलाच जमीनदारी सिस्टम पण म्हणतात, आणि ती होती बेंगॉल, बिहार, ओडिशा, बनारसच्या काही पार्टमध्ये. काय होतं की लँड रिव्हेन्यू परमनंटली फिक्स असायचा, जमीनदारच जमिनीचे मालक म्हणले जायचे. तर जमीनदार काय करायचे, शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायचा, टॅक्स घ्यायचा आणि त्याच्यातलं फिक्स अमाऊंट ब्रिटिशांना द्यायचं. जर जमीनदार हे अमाऊंट देऊ शकले नाही तर त्या जमिनीचा लिलाव व्हायचा आणि दुसरा जमीनदार ते टॅक्स घेण्यासाठी अलोकेट केलं जायचं. पण याचा डिसएडव्हान्टेज काय असायचं की शेतकऱ्यांवर लोड होत होता, त्यांचं शोषण व्हायला लागलेलं, त्यांना काहीच प्रोटेक्शन नव्हतं, आणि जमीनदारांना खूप जास्त मागायचे टॅक्स वगैरे, आणि त्यामुळं काय झालेलं की डेव्हलपमेंटच झाली नाही शेतीची. तर हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, मी काय लक्षात ठेवलं होतं माहिती आहे का, बेंगॉलच्या शोर म्हणजे किनारा असतो ना, तो बेंगॉलच्या शोरवर कॉर्न खात एक जमीनदार बसलाय. म्हणजे जमीनदारी सिस्टम बेंगॉल साईडला होती, कॉर्न म्हणजे कॉर्नवॉलिस आणि शोर म्हणजे जॉन शोरने त्याला रिकमेंड केलेलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाहीये? तर पंजाबीशी आहे, यंग इंडिया ग्रंथाचं पण लेखन केलेलं आहे, वंदे मातरम वृत्तपत्र सुद्धा लिहिलेलं आहे, पण पॉझिटिव्ह रेझिस्टन्स थेअरीचा जो सिद्धांत आहे तर तो बिपिन चंद्र पाल यांच्या रिलेटेड आहे, आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या बुकचं पण लेखन यांनी केलेलं आहे. सो त्यांचा संबंध नसलेला ऑप्शन जर म्हणलं तर सेकंड आहे. ओके, तर लाला लजपत रायबद्दल आपण बघू. त्यांना पंजाबचे केसरी म्हणायचे, आर्य समाजाचे प्रमुख नेते होते, पंजाब नॅशनल बँकचे को फाउंडर होते, सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटीची स्थापना त्यांनी केली होती 1921मध्ये. ओके, त्यांचे बुक्स होते अनहॅपी इंडिया, इंग्लंड्स डेट टू इंडिया, आर्य समाज, यंग इंडिया, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अ हिंदूज इम्प्रेशन, द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन, आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया. ओके, त्यांच्या रिलेटेड न्यूजपेपर कोणते कोणते होते, तर द पीपल, द पंजाबी, वंदे मातरम जे उर्दू डेली होतं, रिजनरेटर ऑफ आर्यव्रता, देशोपकारक जे वीकली होतं, आणि आर्या गॅझेट. ओके, देन आपण बघूया पुढचा क्वेश्चन आहे समाज सुधारकवाला. तर ह्याचं आन्सर जे आहे तर ते एम.जी. रानडे, वरीलपैकी कोणतंही नाही. तर आपण एम.जी. रानडेबद्दल थोडंसं बघू. त्यांचा जन्म झालेला 18 जानेवारी 1842 नाशिकमध्ये, आणि डेथ झालेली 16 जानेवारी 1901. त्यांना फादर ऑफ इंडियन सोशल रिफॉर्म म्हणतात. त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही उपाधी दिली होती ब्रिटिशांनी. प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते, पुणा सार्वजनिक सभाचे फाउंडिंग मेंबर होते, INCचे प्रारंभिक नेते होते, आणि इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे फाउंडर होते. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, चाइल्ड मॅरेजच्या अगेन्स्ट होते, कास्ट सिस्टमच्या अगेन्स्ट होते, ज्ञानप्रकाश आणि इंदुप्रकाशचे संबंधित होते. त्यांनी लिहिलेले बुक्स होते राईज ऑफ मराठा पॉवर,
एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांना रस होता आणि संगीत उत्तेजक मंडळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. ओके. देन स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख, शारदा सदन आणि आर्य महिला समाज संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने कैसर ए हिंद ही पदवी दिली होती. 1894 मध्ये त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. ठाकसरी, टाटा या कुटुंबांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला पाठिंबा, आर्थिक पाठबळ दिले होते. तर त्या आहेत रमाबाई रानडे. ओके. तर त्या सेवा सदनच्या को फाउंडर होत्या. हिंदू लेडीज सोशल क्लब काढलेला. बुक्स त्यांचं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आमच्या आयुष्यातील आठवणी, आणि त्यांचं प्रार्थना समाज सोबत असोसिएशन होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1915 मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? तर आपल्याला माहिती आहे बिहारमधील चंपारण्यातील निळेचा प्रश्न, खेडा येथीलचा शेतसाराचा, अहमदाबाद शहरातील मिलमजूर मालक यांच्यातील संघर्ष, हे यांनी गांधींनी हँडल केलं होतं. पण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मितीचं कनेक्शन नाही, कारण ते 1909च्या कायद्याने आलं होतं. व्हाईसराय जेव्हा मिंटो होता आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट मोर्ले होता, मोर्ले मिंटो रिफॉर्मच्या वेळेस. ओके. नेक्स्ट आहे 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर याचा आन्सर आहे कृष्णारामा कुऱ्हाडे, वि.स. पागे, गोविंद खोत, डॉक्टर य. कृसोवनी, म्हणजे सगळेच जण होते. तर हा जो मोर्चा झाला होता तर तो क्विट इंडिया मुवमेंटच्या अंडर झालेला आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांची इन्स्पिरेशन घेऊन झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके. आता आपण 1857च्या उठावाचं बघू. तर रंगो बापूजी गुप्ते जे साताऱ्याचे होते, त्यांनी ब्रिटिशांनी साताराला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सनी खालसा केलं होतं, म्हणून साताराचे राजा प्रतापसिंह यांच्यासाठी त्यांनी लंडनपर्यंत लढा दिला होता. देन बाबासाहेब भावे हे नरगुंचे होते, तर दत्तक पुत्र अमान्य केल्यामुळे होतं. देन चिमासाहेब भोसले यांचा ब्रिटिश विरुद्ध असंतोष होता, तर त्यांनी गुप्त पाठिंबा दिला होता. आणि रामजी सिरसाट जे कोल्हापूरचे होते, 31 जुलै 1857 रोजी 21 आणि 28व्या तुकडीतील सैनिकांनी यांच्या अंडर बंड केलं होतं. ओके. तर ह्याचा आन्सर आहे ब, क आणि ड. ओके. तर साताऱ्यासाठी जे होते तर ते रंगराव पागोनी नाही, रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव केला होता. ओके. तर आपण बघूया आता नेक्स्ट वालं INCचे अधिवेशन. ओके. तर डिटेलमध्ये जितके इम्पॉर्टंट अधिवेशन आहेत ना ते सगळे बघून घेऊ. तर काँग्रेसचं जे फाउंडेशन झालं होतं तर डिसेंबर 1885 मध्ये बॉम्बेला झालेलं. पहिलं सेशन 1885 मध्ये बॉम्बेला झालेलं WC बॅनर्जी अंडर. सेकंड कलकत्ताला 1886 मध्ये दादाभाई नौरोजी अंडर. 1887चं मद्रासमध्ये बद्रुद्दीन तय्यबजी. तिसरं जे झालेलं 1887ला बद्रुद्दीन तय्यबजीच्या अंडर पहिले मुस्लिम होते जे प्रेसिडेंट होते. चौथं अधिवेशन झालेलं 1888ला अलाहाबादला जॉर्ज यूल जे की पहिले इंग्लिश होते जे प्रेसिडेंट झालेले. ओके. देन 1896 मध्ये कलकत्ताला झालेलं रहीमतुल्ला सयानी यांच्या अंडर. आणि ज्या अधिवेशनाला वंदे मातरम हे पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरनी गायलं होतं. ओके. 1896 कलकत्ता, रहीमतुल्ला सयानी आणि वंदे मातरम रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायलं. देन 1899चं झालेलं लखनौमध्ये रोमेशचंद्र दत्त होते त्याचे प्रेसिडेंट, आणि त्यावेळेस डिमांड केलेली परमनंट फिक्सेशन ऑफ लँड रेव्हेन्यू. देन 1905च्या वेळेस आपल्याला माहिती आहे की बंगालची फाळणी झालेली. तर 1905 मध्ये नंतर बनारसमध्ये झालं होतं गोखलेंच्या अंडर, तर त्यावेळेस प्रोक्लामेशन ऑफ स्वदेशी मुवमेंट केलेलं. देन 1906 मध्ये कलकत्ता दादाभाई नौरोजी यांच्या अंडर होतं, तर 4 रिझोल्युशन अडॉप्ट केले. पहिले स्वराज, बॉयकॉट, स्वदेशी आणि नॅशनल एज्युकेशन. लुक, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे 1906चं सेशन. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की दादाभाई नौरोजी, दादा आहे ना, दादा काहीतरी चांगलेच काम करणार. तर दादांनी काय केलेलं, 4 रेझोल्युशन अडॉप्ट केलेले, स्वराज, बॉयकॉट, स्वदेशी आणि नॅशनल एज्युकेशन. तर कलकत्ताला दादाभाई नौरोजीच्या अंडर स्वराज, बॉयकॉट, स्वदेशी आणि नॅशनल एज्युकेशन 1906चं.
1907 मध्ये सुरतला झालेलं रास बिहारी घोषच्या अंडर सुरत स्प्लिट झालं होतं त्यावेळेस. ओके. 1910चं अलाहाबादला झालेलं वेडरमॅनच्या अंडर होतं हे. आणि ह्यावेळेस काय झालेलं की जिना याने सेपरेट इलेक्टोरेट होतं जे 1909च्या अंडर आलं होतं ना, तर त्याला विरोध केला होता. हे पण काइंड ऑफ आत्तापर्यंत क्वेश्चन नाही इतकं जास्त आलेलं, तर लक्षात ठेवा 1910च्या वेळेस. देन 1911चं जे होतं कलकत्त्याचं होतं, ज्याचे प्रेसिडेंट होते BN धार. तर यावेळेस पहिल्यांदा रिसायटल ऑफ जनगणमन झालं होतं सेशनमध्ये. ओके. वंदे मातरम गायलं होतं 1896 कलकत्त्याच्या सेशनमध्ये. आणि 1911 मध्ये कलकत्त्याच्या सेशनमध्ये पहिल्यांदा रिसायटल झालेलं जनगणमनाचं. देन 1916 मध्ये लखनौ, ज्याचे प्रेसिडेंट होते AC मजुमदार. तर त्यांनी युनिटी बिटवीन मॉडरेट अँड एक्स्ट्रीमिस्ट केलेलं. आणि ह्याच वेळेस लखनौ पॅक्ट साईन झालेला इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या मध्ये. देन 1917 मध्ये कलकत्त्याला ॲनी बेझंट होता त्या प्रेसिडेंट तेव्हा, आणि पहिली फिमेल प्रेसिडेंट होती. देन 1918चं स्पेशल सेशन झालेलं बॉम्बेमध्ये, जे होतं सय्यद हसन इमामच्या अंडर. स्पेशल सेशन म्हणजे काय की एक एक्स्ट्रा सेशन त्या वर्षी झालेलं. तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म जे झालेलं ना, तर त्याच्या डिस्कशनसाठी झालं होतं. म्हणजे 1918चं जे नॉर्मलवालं डिसेंबरमध्ये होतं, तर ते मदन मोहन मालवीय यांच्या अंडर झालं होतं. ओके. 1919ला अमृतसरमध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अंडर हे अधिवेशन झालेलं प्रेसिडेन्सी अंडर. खिलाफतला त्यांनी सपोर्ट केला होता. ओके. 1919 लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू नाही, मोतीलाल नेहरू अमृतसर, खिलाफतला सपोर्ट. ओके. 1920 मध्ये झालेलं स्पेशल सेशन, जे की कलकत्त्याला झालेलं लाला लजपतराय यांच्या अंडर. तर त्यावेळेस काय झालेलं, गांधीजींनी नॉन कॉपरेशनचं रिझोल्युशन मूव्ह केलं. तर आणि 1920चं नॉर्मल जे सेशन होतं, तर ते नागपूरला झालेलं C विजय राघवाचार्यच्या अंडर. तर त्यामध्ये काय झालेलं, रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्किंग कमिटीज ऑफ काँग्रेस ऑन लिंग्विस्टिक बेसिस. आणि ज्यावेळेस जिन्नानी म्हणजे 1920 मध्ये जिन्नानी काँग्रेस लिव्ह केलं. ओके. 1922चं गया अधिवेशन CR दासच्या अंडर झालं होतं. दास आणि ऑदर जे होते तर ते ब्रोक अवे झाले INC मधून आणि स्वराज पार्टी काढली. देन 1924चं बेळगाव अधिवेशन महात्मा गांधींनी जे प्रेसिडेंट होते असं पहिलं अधिवेशन होतं 1924चं. पहिला आणि लास्ट एकाच वेळेस होते महात्मा गांधी. देन 1925 मध्ये कानपूरला झालेलं सरोजिनी नायडूच्या अंडर पहिली इंडियन फिमेल होती. ओके. 1925 कानपूर, सरोजिनी नायडू फर्स्ट इंडियन फिमेल. देन 1927 मद्रासमध्ये झालेलं MA अन्सारीच्या अंडर रिझोल्युशन पास केलं गेलं होतं. कारण काय करायचे की भारतीय सैन्याचा वापर चायना, इराण, मेसोपोटामिया याच्या अगेन्स्ट करायचे. तर त्यामुळं रिझोल्युशन पास केलं होतं की भाई नका करू तुम्ही हे. देन रिझोल्युशन केलं होतं टू बायकॉट सायमन कमिशन आणि ॲडॉप्ट केलं होतं त्यावेळेस पूर्ण स्वराजचं रिझोल्युशन. ओके. दोन गोष्टी कन्फ्यूज होतील. पूर्ण स्वराजचं ॲडॉप्शन आणि पास झालं. ॲडॉप्ट केलेलं होतं 1927च्या सेशनमध्ये, पण ते पास झालं होतं 1929. ओके. म्हणजे पूर्ण स्वराज फायनलाइज 1929 मध्ये आपण म्हणू शकतो की पास झालं होतं. ओके. देन 1928चं सेशन जे होतं कलकत्त्याला झालेलं, यावेळेस पण मोतीलाल नेहरू होते आणि त्यावेळेस झालं होतं फॉर्मेशन ऑफ ऑल इंडिया युथ काँग्रेस. ओके. 1929चं लाहोर अधिवेशन जवाहरलाल नेहरू होते, यावेळेस होते जवाहरलाल नेहरू प्रेसिडेंट. तर त्यांनी रिझोल्युशन पास केलं पूर्ण स्वराजचं. देन सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट पण लॉन्च झाली. 26 जानेवारीला इंडिपेंडन्स डे म्हणून ओळखलं जाईल, हे पण झालं. देन आहे 1931चं कराची सेशन वल्लभभाई पटेलच्या अंडर. वल्लभभाई पटेलने काय केलं त्यावेळेस की रिझोल्युशन आलेलं फंडामेंटल राईट अँड नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम त्या रिलेटेड. आणि ह्यावेळेस गांधी इरविन पॅक्ट एंडर्स झाला आणि गांधीजी रिप्रेझेंट करतील सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हे फायनलाइज झालं. ओके. 1934 मध्ये बॉम्बेला झालेलं हे अधिवेशन राजेंद्र प्रसाद त्याचे प्रेसिडेंट होते आणि काँग्रेसचे कॉन्स्टिट्यूशन जे तर ते अमेंड झालं होतं ह्यावेळेस. इतकं काही इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात असू द्या. 1937चं फैजपूरचं अधिवेशन होतं, जवाहरलाल नेहरू त्याचे प्रेसिडेंट होते. पहिलं अधिवेशन होतं जे गावामध्ये झालेले. 1938चं हरिपुराचं सुभाषचंद्र बोस प्रेसिडेंट होते. नॅशनल प्लॅनिंग कमिटी जवाहरलाल नेहरूच्या अंडर यावेळेस सेट झाली होती. 1939चं त्रिपुरीचं अधिवेशन
राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट होते. ॲक्च्युली काय झालेलं ह्यावेळेस सुभाषचंद्र बोस रिइलेक्ट झाले होते, पण त्यांना फोर्सफुली रिझाईन करायला लावलं आणि नंतर मग राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट झाले होते. पण त्यानंतर काय झालेलं की सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. देन 1940 रामगडला झालेलं अबुल कलाम आझाद आणि ज्यावेळेस CDM लॉन्च केला होता. 1941 ते 45 यावेळेस काय झालेलं, क्विट इंडिया मुवमेंट, देन RIN म्युटिनी झाली होती, रॉयल इंडियन नेव्हीची म्युटिनी झाली होती, INA ट्रायल्स झाल्या होत्या, क्रिप्स मिशन, वॅवेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या ना, त्यामुळं ह्या पिरियडमध्ये सेशन झाले नाही. त्यानंतर 1946 मध्ये झालेलं मेरठला JB कृपलानीच्या अंडर, तर हे लास्ट सेशन होतं इंडिपेंडन्सच्या आधीचं. ओके, तर आपण हिस्ट्री सेक्शन बघितलं.